नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 23 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. काल आपण पाहिलेलं आहे की ईश्वरी अंजलीला म्हणत असते की अंजली ताई तुमची गलतफहमी होणं साहजिकच आहे, कारण मला तुमच्या रूममध्ये असं म्हणून ईश्वरी गप्प बसते. आणि आता ईश्वरी अर्णवकडे बघते आणि आता राजेश म्हणत असतो, आमच्या रूममध्ये काय? सांग ना ईश्वरी, बोला ना ईश्वरीजी, आमच्या रूममध्ये काय? असं म्हटल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते. आता अर्णव तिला खुनवून सांगतो की काही बोलू नकोस म्हणून. राजेश लगेच तमाशा करायला सुरुवात करतो, असं तुम्हाला काय सापडलं आमच्या रूममध्ये? कळू देत ना सगळ्यांना. आता इथे ना सगळा डाव जो आहे ना तो उलट ईश्वरी आणि अर्णववरती उलटला आहे. राजेश म्हणतो, जाऊ दे ना, मीच सांगतो आजी यांना आमच्या रूममध्ये हे चेकबुक सापडले म्हणून. आता आजीनाही कळत नाही की हे नक्की काय झालंय म्हणून. आता राजेश कडे फक्त अर्णव बघत असतो. राजेश म्हणतो, आणि कसं सापडलं हे चेकबुक? उघडा ना ईश्वरीजी, उघडा चेकबुक आणि दाखवा सगळ्यांना. ईश्वरी काही उघडतच नाही चेकबुक. आता जोरात राजेश सगळ्यांच्या समोर ईश्वरीच्या अंगावरती ओरडता, उघडा ना चेकबुक म्हणून. आता ईश्वरी अर्णवकडे बघत चेकबुक उघडते. प्रत्येक पानावरती कॅन्सल असं लिहिलेलं असतं. आणि आता आपण पाहतोय की लगेचच राजेश मान हलवून तिला दाखवतो की हा माझा डाव आहे असा इशारा करतो. तो ईश्वरी आणि अर्णवला बरोबर कळतो. आता ईश्वरी एक असं पान उघडत असते तर त्या प्रत्येक चेक जो आहे तर तो कॅन्सल झालेला असतो. आणि हे सगळेजण सुद्धा पाहतात. आता याच्यानंतर राजेश पुन्हा तमाशा करायला सुरुवात करतो. राजेशला आता अर्णवच्या हे सगळं लक्षात येतं. आता राजेश म्हणतो की काय झालं, दाखवा ना म्हणून. आता अक्षरशः ईश्वरीच्या हातातून जोरात खेचून घेतो आणि आजीला आणि अंजलीला दाखवतो. हे बघा, कॅन्सल लिहिलेलं आहे, दिसते ना सगळ्यांना. अहो सगळे चेक कॅन्सल केलेत मी, हे चेक कोणी वटवू नयेत म्हणून काळजी घेतली मी, आणि हे सगळे मलाच दोष देत आहेत असं राजेश सांगत असतो. आणि पुढे म्हणतो की एक अशा माणसाला जो स्वतःच्या खिशातले पैशांनी गरजूंना मदत करतो, गरिबांचे केसेस फुकट लढतो, गावखेड्यातल्या लोकांच्या केसेस फुकट लढतो, स्वतःच्या खर्चाने लढतो, अशा माणसांना असा माणूस फ्रॉड वाटतो तुम्हाला, असं राजेश आता जोरजोरात म्हणत असतो. हा राजेश अक्षरशः खूप तमासखोर दाखवलेला आहे. आणि म्हणत असतो की, आणि अंजली तुला हे माहिती का चेकबुक कुठं सापडलं ते? माहिती का अर्णव, तुला माहिती का हे चेकबुक कुठं सापडलं ते आपल्या घराबाहेरच्या अंगणामध्ये सापडले. आजी म्हणतात, काय? तर लगेच राजेश म्हणतो, हो आजी, मी कोर्टात जायला निघालो होतो, घाईत होतो, त्यावेळेस मला हे चेकबुक दिसलं, कारण मी तिथे घाईत होतो ना. मग मला वाटलं की आणून आत रूममध्ये ठेवावं, मग संध्याकाळी आल्यानंतर निवांत अर्णवला सांगावं. खरं तर मी हे सगळं अंजलीला सांगणार होतो की अर्णवला बोलायला, कारण चेकबुकच्या बाबतीत की अर्णव असा कसा काय वागू शकतो म्हणून. इतका हलगर्जीपणा चांगला नाही, हे मी हिलाच ऐकवायला सांगणार होतो, कारण अंजलीचं ऐकतो ना अर्णव. पण मी चुकलो माणूस म्हणून माणूस ओळखायला मी चुकलो, असं आता स्वतःच्या डोक्यावरती मारून घेऊन राजेश म्हणत असतो. आता अंजली म्हणते, काय रे चिंटू, यांचे आभार मानायचे सोडून तू यांच्यावरतीच आरोप केले. आता अंजली रडायला लागलेली असते आणि रडत बोलत असते. आता अर्णवला खूप वाईट वाटत असते की त्याची ताई रडते म्हणून. अंजली म्हणते की तू रागीट माणूस आहेस हे मला माहितीच होतं, पण तुझ्या रागाचं हे रूप असं पाहायला मिळेल हे नव्हतं रे मला माहिती, असं म्हणून अंजली आता खूप रडते. आता आजी समजावतात की म्हणतात की अंजू तू वाईट वाटून नको घेऊस बरं बाळा, असं आजी समजावायला लागतात. आणि म्हणतात की नक्की काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, अंजू तू नको करडू, असं आजी खूप समजावतात. आता ईश्वरी कंटिन्यू अर्णवकडे बघत असते, कारण अर्णवलाही खूप वाईट वाटत असतं. आजी म्हणतात, म्हणजे चिंटू चुकला नाही असं मला अजिबातच म्हणायचं नाही आहे, पण पुढे म्हणतात की तो आपली चूक कबूल करेल असं आजी म्हणतात. आता आणि आपण पाहतोय की आजी आता जोरात म्हणतात की चिंटू जावई बापूंची माफी माग म्हणून. आता अर्णव काहीच बोलत नाही, फक्त गप्प बसतो. आता आपण पाहतोय राजेश लगेच तिरके डोळे करून त्याच्याकडे बघतो. आजी पुन्हा ओरडतात, चिंटू काय सांगते मी? अर्णव म्हणतो, हो आजी. आणि आता अर्णव राजेशची माफी मागणारच असतो. आता म्हणतो की आय एम सॉरी, आणि म्हणतो की मी तुम्हाला ओळखण्यात चूक केली, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता राजेश म्हणतो की नाही, मला अजिबात तुझं सॉरी वगैरे काही नको आहे, पण जर का तुला मला सॉरी म्हणायचंच असेल ना तर तुझ्या बहिणीला सॉरी म्हण, तुझ्या ताईला सॉरी म्हण, असं म्हणून तिला उभा करतो. आणि म्हणतो की तू तिचा गुन्हेगार आहेस आणि माझ्यापेक्षा जास्त तू तिचा गुन्हेगार आहेस, आणि ते सुद्धा तिच्या या अशा अवस्थेमध्ये, असं राजेश अक्षरशः आगीत तेलच टाकत असतो. मुद्दाम अंजलीच्या मनात अर्णवबद्दल आता तो मुद्दाम तिरस्कार निर्माण करत असतो. आता अर्णव म्हणतो की ताई
तर अंजली अक्षरशः त्याच्याकडे तोंड फिरवते आणि आता रूममध्ये जायला निघते. राजेशसुद्धा म्हणतो चल चल म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून निघायला लागतो. इतक्यातच राजेश अर्णवला डोळा मारतो आणि त्याची बुक खाली फेकून देतो. आणि आता राजेश आणि अंजली दोघेजण सुद्धा रूममध्ये जातात. आता आजी फक्त चिंटू असं म्हणतात आणि मान हलवतात की नाही, बरोबर नाही झालं हे सगळं, असं दर्शवून आजीसुद्धा आता रूममध्ये निघून जातात. आता हॉलमध्ये फक्त अर्णव आणि ईश्वरी हे दोघेजणच असतात. आता ईश्वरी त्याला सर म्हणत असते आणि अर्णव अगदी शून्यात नजर लावून उभा असतो. आता आपण दुसरा सीन पाहतोय. दुसऱ्या सीनमध्ये पाहतोय की अंजलीच्या रूममध्ये वल्लरी मामी आलेली असते आणि बेडवरती दोघीजणी बसलेले असतात. राजेश तिथेच रूममध्ये असतो. आता वल्लरी अंजलीला समजावत असते आणि म्हणत असते की अंजली बाळा शांत हो, मला सगळं समजलंय ग, तुला किती त्रास होत असेल ना याची कल्पना आहे ग मला, असं वल्लरी सांगत असते. हा, आणि राजेश हे सगळं पाहत असतो. आता पुढे वल्लरी म्हणते की आपल्या घरामध्ये हे असं अघटित काही घडेल तेही तुझ्यात आणि अर्णवमध्ये हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं ग मला, असं वल्लरी म्हणत असते. आणि पुढे म्हणते की नाही, पण आज काही असलं ना तरी आज अर्णवचं वागणं हे चुकीचं आहेच आहे. ही काही वागायची पद्धत झाली का? मी जर का असते ना तर चांगले कान उपटून त्याला विचारलं असतं. आणि की जिने इतकी तुला साथ दिली ती सुद्धा अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये, तर तिला दुखावताना तुला काहीच कसं काही वाटलं नाही रे, असं मी त्याला नक्कीच विचारलं असतं. राजेश ही आनंदाने पाहत असतो आणि म्हणतो आणि वल्लरी म्हणते की जावाई बापू तर देव माणूस आहे, देव माणूस, आणि त्यांच्यावरती हे असे आरोप करायला काहीच वाटत नाही. इतक्यातच मामा रूममध्ये येतात. हां, आता लगेच राजेश म्हणतो नाही नाही मामी, मी देव माणूस वगैरे काही नाही आहे, मी साधा माणूस म्हणूनच ठीक आहे हां, असं राजेश म्हणत असतो. आता मामा हे दारातून सगळं ऐकतात. हां, आणि वल्लरी म्हणून जोरात ओरडतात मामा. आता लगेच राजेश पण मामांकडे बघतो आणि आता मामा आतमध्ये येतात रूममध्ये आणि म्हणतात की जे घडायचं ते घडून गेले वल्लरी, आता तू तिचं सांत्वन करायला आलीस ना तर मग तिला बरं वाटेल असं काहीतरी बोल, असं मामा म्हणतात. त्यावर वल्लरी म्हणते हे बघा अर्णव माझा सुद्धा भाचाच आहे, तो काही शत्रू नाही आहे माझा, पण आज जे काही वागलाय ना तो ते काही बरं वाटतंय का तुम्हाला? हे बघा मला ना इतरांसारखी त्याची ताई जी आहे तर ती म्हटलेली असते की नको म्हणूस मला तू ताई वगैरे, अरे मी यांना देव मानते आणि तू माझ्या देवासमोर देवासारख्या नवऱ्याला असे आरोप केलेस, हात उचलला, लाज वाटते मला तुझी चिंटू, तू रागीट माणूस हे मला माहिती होतं, पण तुझा रागाच हे रूप पण मला बघायला मिळेल हे नव्हतं रे माहिती. म्हणून त्याची ताई रडत असते आणि हे सगळं अर्णवला आठवत असतं. बिचारा अर्णव खूपच अपसेट झालेला दाखवले प्रेक्षकांना. तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनल एक लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तेव्हा प्लीज चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आणि आता आपण पाहतोय की आता ईश्वरी जी आहे तर ती हे सगळं पाहते की अर्णव कसा टेन्शनमध्ये रूममध्ये बसलाय. म्हणून आता ईश्वरी त्याच्याजवळ येऊन बेडवर शेजारी बसते आणि म्हणत असते की सर म्हणून पहिल्यांदा तर त्याला हाक मारते. अर्णव तिला रिस्पॉन्स देत नसतो आणि म्हणते की सर अजून आतल्यात किती कुडत बसणार आहात तुम्ही, आणि पुढे म्हणते की मन मोकळं करा सर, प्लीज बोला, काहीतरी बोला सर, असं ईश्वरी म्हणत असते. तरी अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी म्हणते सर असं मनामध्ये विचार करत बसू नका सर, मनामध्ये जे काही असेल ना तर ते बोलून टाका सर. तर अर्णव जोरात तिचा हात जीड करतो आणि म्हणतो स्टे अवे फ्रॉम मी, असं म्हणतो. कारण अर्णवचा ईश्वरीवरती खूपच राग असतो आणि तिला म्हणतो की तुझं हे काळजीचं नाटक आहे ना ते बंद करायचं, मी काय करायचं हे तू नाही मला सांगायचं. ईश्वरी म्हणते सर तुम्ही मला हवं ते बोला, मला झुटी म्हणा, माझी नफरत करा, माझ्यावरती रागवा, पण प्लीज सर व्यक्त व्हा. अर्णव म्हणतो तुझ्यासमोर काय व्यक्त हो मी, सांग ना काय व्यक्त हो मी तुझ्यासमोर, कोण आहेस तू? अर्णव असा रागाने बोलतो आणि पुढे म्हणतो की मला आणि माझ्या फॅमिलीला फसवणाऱ्या लोकांसमोर मी काय व्यक्त व्हायचं. आणि पुढे म्हणतो की आणि म्हणतो की माझी ना ही डेस्टिनीच खराब आहे, तुझ्यासारखी आणि राजेसारखी माणसं ही माझ्याच नशिबात आलीत. आता अर्णव आज खूप दुखावला आहे आणि तितकाच रागावलेला सुद्धा असतो आणि पुढे म्हणत असतो की आजपर्यंत माझी ताई माझ्याशी असं कधीच वागलेली नव्हती, लहानपणापासून आतापर्यंत माझ्याशी कधीच भांडलेली नव्हती माझी ताई, पण आज सगळं होऊनही मी असं म्हणून गप्प बसतो. आणि पुढे म्हणतो की मी काहीच बोलू शकलो नाही, फक्त ताई आणि तिच्या पोटातल्या बाळासाठी म्हणून मी गप्प बसलो. त्या राजेशसारख्या नीच माणसाला टॉलरेट करतोय मी, पोचतोय मी त्याला, असं अर्णव म्हणत असतो. आणि आपण लगेचच दुसरा सीन बघतो इकडे राजेशचा. राजेश म्हणत असतो खरं सांगतो तुम्हाला, मी अंजलीसाठी अगदी काहीही सहन करू शकतो, पण तिला हे अशा अवस्थेत स्टेट देणं बरोबर आहे का, मला सांगा बरं तुम्ही. आता मला वल्लरी नाही करून मान हलवत असते. आणि आपण पाहतोय की मामा कंटिन्यू
कंटिन्यू त्याच्याकडे रागानेच बघत असतात. आता राजेश म्हणतो पण हे त्या अर्णवला कळायला नको का, आणि म्हणूनच मी मगाशी जास्त काही बोललो नाही, सगळं ऐकून घेतलं त्याचं. म्हणजे हे जर का बाहेरच्या कोणी केलं असतं ना तर मी आता मामा तर अगदी कमरेवर हात देऊनच त्याच्याकडे रागाने बघतात आणि भुया उंच होतात. मग काय केलं असतं म्हणून की राजेशला कळतं. राजेश म्हणतो जाऊ दे हा विषय. अंजली म्हणत असते माझा तर विश्वासच बसत नाही की चिंटू असा वागू शकतो, तेही यांच्यासोबत म्हणून. म्हणून अंजली एकसारखी रडतच असते. चिंटूच्या मनात एवढा कटवटपणा आहे यांच्याबद्दल. आता आजी दारावरती येऊन हे सगळं ऐकतात आणि आजी आता आतमध्ये येतात. आता राजेश एकसारखं मामाकडे बघत असतो आणि कशी मी काडी लावली असं त्यांना खुनून सांगत असतो. इतक्यातच आजी म्हणतात की अंजली म्हणून हाक मारतात. आता वल्लरी उठते आणि तिथे आजी येऊन बसतात. आता आजी छान समजावतात अंजलीला. त्या म्हणतात की अंजू अगं हे बघ बाळा, शांत हो बरं, तो शांत हो. हे बघ तुला माहिती ना की आपल्या चिंटूचा स्वभाव कसा आहे, ते पटकन चिडतो ग तो लगेचच, असं आजी म्हणत असतात. आणि म्हणतात की आणि रागावला ना की मागचा पुढचा काहीच विचार सुचत नाही ग त्याला, त्यामुळे तो अशी नको बरं चिडचिड करू. आजी तिला समजत असतात. मामांना सुद्धा ते पटत असतं. आजी म्हणतात अगं पण त्याच्या मनामध्ये काही नसतं ग. अंजली म्हणते म्हणून काय त्याला कसंही वागण्याची परमिशन नाही मिळत आजी. आजी म्हणतात कबूल आहे मला, पण हे बघ मी पण ना त्याला बोलणार आहे, चांगली रागावती का नाही बघ मी त्याला. आणि पुढे म्हणतात की पण तू आधी शांत हो बरं अंजली. मामा म्हणतात की हो अंजली आई बरोबर बोलते, तू नको बरं चिडचिड करू, तू शांत हो. आणि आपण पाहतोय की वल्लरी म्हणते हेच एवढं सगळं होऊन सुद्धा शांत राहणं एवढं शक्य आहे का. मामा म्हणतात वल्लरी तू जरा शांत राहा, असं म्हणल्यानंतर वल्लरी मामांकडे रागाने बघत असते. आता लगेचच आजी म्हणतात की मान्य मला की जे घडायला नको होतं तेच घडलंय, पण आता या अवस्थेमध्ये तू तुझी तब्येत सांभाळायला हवी ना ग अंजली. अंजली एकसारखी रडतच असते बापरे. आणि राजेश नुसतं तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला असतो. मामालाही काही आवडत नाही, उगीच सहानुभूतीचं नाटक करत असतो राजेश. आता आपण पाहतोय की लगेचच दुसरा सीन. इकडे ईश्वरी अर्णवला सांगत असते की सर प्लीज स्वतःला ईश्वरी अर्णवला समजावत असते की तुम्ही जर का अंजली त्यांची बाजू एकदा समजून घेतलीत ना तर कदाचित सर तुम्हाला हा होणारा त्रास जो आहे ना तर तो कमी होईल. आणि पुढे म्हणते की सर अंजली त्यांची गलतफहमी झाली म्हणून रागवल्यात त्या, हा राग त्यांचा खरा नाही आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यावर अर्णव म्हणतो कसं वाईट वाटून घेऊ नको सांग ना कसं. तो राजेश साळसूटपणाचा आवा आणून सगळ्यांना फसवतोय आणि ताई माझ्याशीच, असं म्हणून अर्णव चिडलेला असतो. आता ईश्वरी त्याला समजावते की सर अंजली ताईंचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. आणि पुढे म्हणते की अहो लहानाचे एकत्र मोठे झाला आहात सर तुम्ही. आणि पुढे म्हणते की सगळे सुखदुःख एकत्र तुम्ही दोघांनी सहन केलेत आणि तुमच्यामधलं बॉन्डिंग एवढं कमजोर नाही आहे सर की ते हे अशा एका भांडणामुळे संपून जाईल म्हणून. आणि पुढे म्हणते की हे बघा सर अंजली त्यांची कितीही मोठी गलतफहमी झाली ना तरी त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही, खात्री हो सर मला. आता अर्णव म्हणतो की तुझ्या ॲडवाईसची गरज नाही आहे मला, प्लीज तू जा बरं इथून जा. आता असं म्हणून अर्णव स्वतः बेडवर जाऊन बसतो. आता अंजली पुन्हा त्याच्या शेजारी बेडवर जाऊन बसते आणि म्हणते की सर प्लीज हौसला ठेवा, प्लीज त्यांची एकदा जाऊन बोला, त्यांची माफी मागा, त्या माफ करतील तुम्हाला. आणि इकडे आपण सीन पाहतोय दुसरा, तो म्हणजे अंजलीचा. इकडं अंजली म्हणत असते नाही माफ करू शकत मी त्याला, आजीसारखंच ते चित्र दिसते ग मला सगळीकडे. चिंटूने यांच्यावरती हात उगारला. यावरती मामा म्हणतात हे बघ अंजली त्यावेळेस काही क्षणापुरता अविचार आला आहे ते मला मान्य आहे, पण त्याच्या मनामध्ये काहीच नसेल ग, हे आई म्हणते ते बरोबर आहे, झालं असेल ना सगळं, मिटवून आता हे सगळं. आणि पुढे म्हणते की हे बघ अंजली मनाला लावून घेऊ नकोस, विसरून जा. आता लगेच राजेशला हे प्रकरण वाढवायचं असतं, लगेच तो पण म्हणतो विसरून जायचं. तरी मामा म्हणतात म्हणून मामा लगेच त्याच्याकडे बघतात. मग राजेश लगेच पलटी मारतो, हो अंजली विसरून जा ग खरंच, असं लगेचच असं लगेच राजेश म्हणतो मामा, कारण त्याच्याकडे रागाने बघत असतात. अंजली पुढे म्हणते की या घरामध्ये यांचा मान राखला गेलाच पाहिजे, त्या बाबतीत मी अजिबात कॉम्प्रोमाइज करणारच नाही. आणि आता या उपर मला काही बोलायचं नाही आणि मला काही सांगूही नका, प्लीज मला ना थोडा वेळ एकटं सोडा बरं, असं अंजली आता रागाने म्हणतच असते. इकडे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो कसं जाऊ सांग ना, कसं जाऊ. त्या राजेशने असा काही सिनेरिओ उभा केला आहे की मी काही जरी बोललो ना तरी ताई माझ्यावरती विश्वास ठेवणारच नाही. ईश्वरी सांगत असते की सर तुम्हाला कोशिश करावी लागणारच आहे. अर्णव म्हणतो अगं हे सगळं एवढं सोपं नाही आहे, त्या राजेशने ताईच्या नजरेमध्ये मला पाडलं आहे, ताईला असं वाटतं की मी हर्ट केलं आहे म्हणून, अगं सोड ग, असं म्हणून आता अर्णव जो आहे तर तो रूममधून बाहेर निघून जातो. आता अर्णवसुद्धा खूप दुखावलेलाच असतो. आता अर्णव गेल्यानंतर ईश्वरी म्हणत असते हे भगवान
पण सर काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहेत आणि पुढे म्हणते की आता या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करू मी, काय करायचं असं आता ईश्वरी विचार करत असते. आणि बघा पुढे छान आयडिया करते. आता आपण दुसरा सीन पाहतोय तो म्हणजे नम्रताचा. आता तिच्या आईच्या वागण्यामुळे म्हणजे सुप्रियाच्या वागण्यामुळे नम्रता खरं तर खूप दुखावली आहे आणि तिच्या आईवरती रागावली सुद्धा आहे. आता एकटीच घरामध्ये कपड्याच्या घड्या करत असते इतक्यात तर सुप्रिया तिथे येते आणि म्हणते नमू अगं काय आज तू बाहेर अजिबातच आली नाही आहेस. नम्रता काहीच बोलत नाही. तिची आई म्हणते अगं नम्रता मी काय विचारते. त्यावरती ईश्वरी म्हणते आई काय करू बाहेर येऊन मी, तू तर किचनमध्ये जायला पाबंदी टाकून ठेवलीस ना मला. आता त्यावरती सुप्रिया म्हणते नमू अगं काय झालंय काय तुला, अशी का वागतेस तू. नम्रता म्हणते आई हाच प्रश्न मला रोज पडतोय. आणि पुढे म्हणते की याआधी आमच्या आईने आम्हाला कोणत्याच गोष्टीसाठी कधीच अडवलेलं नव्हतं. आणि पुढे म्हणते की आई हे सगळं पहिल्यांदाच घडतंय ग. आणि पुढे म्हणते की आई हे सगळं ना खूप नवीन आहे ग माझ्यासाठी. सुप्रिया म्हणते की नमू अगं काय हे नवीन काय आहे त्याच्यामध्ये, अगं आई म्हणून मला तुझी काळजी वाटणारच ना. आता नम्रता म्हणते आई म्हणून वाटणारी काळजी कळते ग मला, पण हल्ली खरंच तू अजीब वागायला लागलीस ग. आणि विचारलं तर तू काही सांगतही नाहीस, तू काही बोलतही नाहीस, टाळटाळ करतेस. आता पुन्हा सुप्रिया गप्पच बसते आणि म्हणते की नमू हे बघ बाळा तू समजूतदार आहेस ना ग, मग का असा हट्ट करतेस तू लहान मुलासारखा. नम्रता म्हणते आई हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. आता नम्रता खूपच चिडली. खरं तर ती हर्ट झालेली असते आकाशची तिची आई बोलली नाही म्हणून. आता त्यावरती नम्रता लगेच म्हणते आई आजकाल ना तू अनप्रेडिक्टेबल झालेली आहेस, कधी काय कसं वागशील ना काही याचा नियम नाही आहे ग. आता असं म्हटल्यानंतर आणखीन म्हणते की आई तू आता आकाश सरांसोबत नेहमी छान वागायचीच, पण काल काय झालं होतं तुला. खरं दुःख तर हे असतं हा नम्रताचं की आकाश बरोबर नीट वागली नाही सुप्रिया, याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं. आता आपण पाहतोय की सुप्रिया तिच्याकडे तोंड फिरवते आणि म्हणते की हे बघ नमू मी तुला त्याची सगळी कारणं सांगितलेली आहेत आणि काही गोष्टी मी तुला आत्ता नाही समजावून सांगू शकत बाळा, आणि त्याची कारणे तर तू मला आत्ता ना विचारलेलीच बरी. नम्रता म्हणते अगं आई पण ती कारणं पटण्यासारखी नाही आहेत ग. आता सुप्रिया म्हणते हे बघ आता मी काही सांगितलं ना तरी ते तुला पटणारच नाहीये नमो. नम्रता म्हणते ठीक आहे तू ठरवलंच आहेस मला काही सांगायचंच नाही म्हणून, तर ठीक आहे असं मग जाऊ देत असं म्हणते. आणि नम्रता अक्षरशः रूममधून निघून जाते. सुप्रिया हाक मारते नमो म्हणून, पण नम्रता काही थांबतच नाही. सुप्रिया मनाशीच म्हणते की नमो अगं मी तुला आता कसं सांगू ग, प्रश्न ईश्वरीच्या संसाराचा आहे ग आणि मला कळतंय की तुझी आणि आकाशची मैत्री वाढतच चालली असं म्हणत असते सुप्रिया. आणि पुढे म्हणते की नाही मला हे सगळं इशूच्या खानावरती घालायलाच हवं की आकाश आणि नम्रताची मैत्री आता वाढायला लागली म्हणून. आता आपण पुढचं सीन पाहतोय की राजेश शिर्केंच्या घरामध्ये किचनमध्ये ईश्वरी खीर करत असते. इतक्यातच सुप्रियाचा फोन येतो आणि म्हणते की इशू बरीच ना ग तू. त्यावरती ईश्वरी म्हणते हो आई तू सांगितल्याप्रमाणे मी माझी कोशिश सुरूच ठेवली सरांची समजूत काढण्याची असं ईश्वरी सांगत असते. आणि म्हणते की आई मी खीर करते म्हणून. आता सुप्रिया म्हणते आज काही स्पेशल आहे का, तर ईश्वरी म्हणते काहीतरी स्पेशल घडवून आणण्यासाठी काहीतरी स्पेशल करावंच लागतं ना ग आई. आता सुप्रिया म्हणते म्हणजे मला कळलं नाही अगं. तर ईश्वरी म्हणते म्हणजे लगेच तू हे बघ टेन्शन घेऊ नकोस, पण आज अर्णव सरांचं आणि अंजलीताईंचं भांडण झालं आहे गाई. तर लगेच सुप्रिया म्हणते अगं अरे देवा त्या बहीण भावाचं नातं तर इतकं छान आहे आणि त्या दोघांमध्ये भांडण झालं, अगं कसं काय हे झालं सगळं. आता लगेचच ईश्वरी म्हणते तो नीच नराधम राकेश बसलाय ना घरामध्ये संधीची वाट बघत. सुप्रिया म्हणते काय केलं ग त्याने आता. तर आता ईश्वरी म्युझिकली सगळं काही सांगते असं आपल्याला दाखवलंय हां की राजेशनं कसे पैसे चोरले, नंतर ईश्वरीला कसं त्याने घरामध्ये तिच्याशी म्हणजे बॅड बिहेवियर केलं, हे सगळं जे काय तर ईश्वरी तिला सांगते. आता सुप्रिया म्हणते की अगं इशू अगं किती मोठं संकट आज ओढवलं असतं तुझ्यावरती. एकदा अर्णवच्या मनामध्ये एकतर अर्णवच्या मनात आपल्यामध्ये एवढा मोठा गैरसमज आहे आणि त्यात हा राकेश. आता ईश्वरी म्हणते की आई तू घाबरू नकोस बरं, तुझी लेक ही अशी हार मानणारी नाही आहे ग, तू नको घाबरूच बरं. आता सुप्रिया म्हणते माहिती ग मला खूप धीराची आहेस ग तू बाळा, कुठून येतो गा तुझ्यामध्ये हा एवढा धीर. तर ईश्वरी म्हणते आई जे काही मी शिकले ना तर ते तुझ्याकडूनच तर शिकली आहे ना ग, आणि बाबांनी ना मला स्कूटर शिकवताना एक गोष्ट सांगितली हां. तर सुप्रिया म्हणते काय ग. तर ईश्वरी म्हणते रोडवर कितीही ट्रॅफिक असू दे, पाठीमागून लोकांनी कितीही हॉर्न वाजू दे, पण आपल्याला आपली गाडी हळूहळू तर पुढे न्यावीच लागते ना ग. सुप्रिया म्हणते
म्हणते अगदी बरोबर आहे आणि पुढे आता ईश्वरी म्हणते अरे बाराकी ढेर, अगं मीच बडबड करत बसली आहे, आई तू सांग ना तू का फोन केला होतास. त्यावरती सुप्रिया विचार करायला लागते, मी ना असं म्हणते आणि मनातल्या मनातच विचार करते की नमो आणि आकाशबद्दल इशूला मी सांगू का. आणि पुढे म्हणते की नाही नाही नको नको, अगोदरच तिचं टेन्शन तिला खूप आहे आणि आणखीन मी कुठे हे कसं सांगू आणि आणखीन तिला बरं नको. म्हणून सुप्रिया म्हणते की अगं काही नाही ग इशू, अगदी सहज फोन केला होतास, तू काळजी करू नकोस, नीट राहतो. आता ईश्वरी म्हणते तू ही काळजी घे, ठेवू का फोन. म्हणून आता दोघीही फोन ठेवतात आणि आपल्याला दाखवलेलं आहे की आता ईश्वरी अगदी मन लावून शेवयाची खीर करत असते घरच्यांसाठी, कारण ईश्वरी आणि अंजलीला एकत्र आणण्यासाठी. आणि आता ईश्वरी मनात म्हणते चलो इशू काम पे लग जाओ, अंजलीताई आणि अर्णव सरांना मधले गैरसमज लवकरात लवकर तुला दूर करायलाच हवे. आणि आजचा तो रे माझा मित्वाचा हा भाग इथेच आपल्याला संपलेला दाखवला आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहतोय की अर्णव अंजलीकडे असते की मला नाही तुझ्याशी बोलायचं म्हणून. अर्णव म्हणतो की ताई प्लीज, आता अंजली म्हणते खूप त्रास दिलाय सर तू मला म्हणून. आणि अर्णव ईश्वरीला सांगत असतो की ती तुझी जागा आहे, तू तिकडे जा आणि जाऊन बस. ईश्वरी म्हणते मी का जाऊन बसू तिकडे, मला पण जेवायला यायचं आहे. तर मग अर्णव म्हणतो मग जा ना जेवायला. तर ईश्वरी उगीच लाजत म्हणते की तुम्ही जेवल्याशिवाय मी कसं जेवणार ना. आणि राजेशने ठरवलेलं असतं की लवकरच कडू कारल्यासारखं तुमचं नातं मी संपवून टाकणार आहे. आणि आपण पाहतोय की आकाश पळत पळत येतो आणि दादा दिला असं म्हणतो. अर्णव म्हणतो काय झाले अंजली ताईला, आणि एवढंच दाखवलेलं आहे. आता भेटूया उद्याच्या भागात आणि पाहूया आणखीन काय काय होतं ते. त्या राजेशने नवीन काय प्लॅन केलाय, अंजलीला त्याने काय डॅमेज केले हे आता आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.